अकोल्यात बिश्नोई गँगकडून सलग दुसऱ्या आमदाराला खंडणीसाठी धमकी मिळाली. अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकर याच्याकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी मिळाली. 17 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजताच्या दरम्यान आमदार पठाण यांना धमकीचा कॉल आलाय. 2 दिवसात 10 कोटी रुपये दे, नाहीतर 2 दिवसात तुझा गेम करू, अशी शुभम लोणकरकडून आमदार साजिद खान पठाण यांना धमकी मिळाली. शुभम लोणकरकडून आलेला कॉल हा कॅलिफोर्नियावरून आल्याचं समोर आलं आहे. आमदार पठाण यांना धमकीनंतर गेल्या 3 दिवसांपासून आमदार साजिद खान पठाण यांची सुरक्षा वाढवण्यात आली. 4 पोलीस पठाण यांच्या सुरक्षेसाठी तैनात झाली आहेत. धमकी प्रकरणात आमदार पठाण आणि पोलिसांकडून अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली आहे. धमकीनंतर आमदार पठाण यांची जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक झाली आहे. धमकीनंतर आमदार पठाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे तक्रार दिली आहे. बिश्नोई गँगचा म्होरक्या शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेवरी बुद्रुक गावचा रहिवासी आहे. शुभम लोणकरकडून 2 आमदारांना धमक्या आल्याने अकोला पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.